सालची RR फाउंडेशन लाडवली टीम आणि आज या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल श्रीवीरा बीड की श्री 11 जय भवानी वावलोली दोघांच्या नावाची सुरुवात आहे. श्री या शब्दाने अर्थात श्रीची ताकद मैदानात कितपत आहे ती पाहूयात. असं आहे का? रुपेशजी गारे यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं. एकीकडे मेहुणे तर एकीकडे भाऊजी. आता काय होईल ते माहित नाही. मैदानावरती नात्या गोत्यांची मॅच मैदानात आली. आता चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. अगदी पहिला बॉल या मॅचचा क्वालिफाय मॅच समोर योगेशजी कामेरे तर त्याच्या अनुषंगाने गोलंदाजी मार्क वरती बीड एक्सप्रेस नितीन दुले फायर अँड फाईट. चांगला फटका इथे फायर तर झाला परंतु फाईट सुद्धा पाहायला मिळतेय. काय शरीराचा वापर केलाय मैदानात. अगदी फुटबॉलचा वापर आणि इथे मात्र क्रिकेटचं मैदान गाजवतोय तो खंडू. अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. असं वाटलं तो क्षणार्धात हा बॉल मात्र चौकारात कन्वर्ट होईल परंतु योग्यरित्या पायाचा वापर आणि इथे धावा आल्यात त्या मात्र 2. क्रिकेटच्या मैदानावरती अगदी आपण पाहतोय फुटबॉलचा वापर केला परंतु चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये खंडू लोबीची. नितीन दुले वासरीखोंडा एक्सप्रेस आउटसाइड ऑफ स्टंप परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. लाईन पहा किती सटीक आहे नितीन दुलेची. अनेक स्पर्धा खऱ्या अर्थानं हा खेळाडू खेळलाय. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या लीग मध्ये मोठ्या मंचावरती दमदार कामगिरी करणारा नितीन दुले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वासरेखोंडा एक्सप्रेस या नावानं खऱ्या अर्थाने या गोलंदाजाची ओळख आहे. पहिलं षटक त्याच्याकडे. डावखुऱ्या हाताचा वेगवान तेज सर्रार गोलंदाज समोर योगेश कांबेरे. ओ यावेळी दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय आले विकेट. श्री 11 जय भवानी वावलेली टीमची फलंदाज योगेश कांबेरे बाद. हा डीजे मास्टर खरं आहे. वाक्यात फार दम आहे. गाण्यात तुमच्या दम आहे. कारण जसं म्हटलं जातं ना की अगदी पहिल्याच फटक्यावरती योगेश कांबेरेने दैदनीय फटका दाखवला होता आणि तो दर्दनाक फटका सध्या मैदानात अडवला खंडू लोबीच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र यावेळी आपण पाहतो बीड एक्सप्रेस नितीन दुलेने अगदी यष्टी उद्ध्वस्त केले. लेग स्टिकला मिस केला होता योगेश कांबेरेने. पहिला झटका लागलाय श्री 11 जय भवानी वावलरी टीमला. नेक्स्ट बॉल चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर गतीवरती स्वार झाले. अद्याप जर हे मापतंत्र आपल्याला या मैदानात अवेलेबल असता तर सगळ्यात आतापर्यंतचा या मैदानावरचा फास्टेस्ट बॉल म्हणून गणला गेला असता. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय. एकंदरीत योगेश काय सांगाल नितीन दुलेच्या गोलंदाजी बद्दल? नक्कीच संदीप सर, आपण पाहताय अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहताय नितीन दुलेला गोलंदाजी करत असताना त्याच्याकडे जेवढा वेग आहे ना तेवढंच त्याच्याकडे नियंत्रण देखील आहे. आणि नेहमी जर पाहिलं गेलं तर त्याच्या वेगावरती ते नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मैदानावरती जर पाहिलं गेलं तर नितीन दुलेनं अनेक स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. वासरीखोंडा विभागाची प्रीमियर लीग देखील याच मैदानावरती होती. त्या प्रीमियर लीग मध्ये देखील आपण नितीन दुलेला गोलंदाजी करताना पाहतो. गतीवर्षी देखील आपण पाहता या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता. अगदी जर पाहायला गेलं तर व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंच्या समोर त्यांना आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवली होती. प्रश्नच नाहीये. कारण टीम अगदी ज्या प्रत्येक आपण पाहतोय प्रतीक पाटील जे मात्र फार संघर्ष करताना मैदानात दिसून आले होते परंतु त्याच बी टीमने त्यांना पराभवाची चव चाकायला लावली होती. तो आणखीन एक यॉर्कर आला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतात. अगदी जर पाहायला गेलं ना तर 2 ओव्हरमध्ये नितीन दुलेच्या विरोधामध्ये त्या धाबा येताना पाहायला मिळाल्या. थोडासा स्ट्रगल त्याचा देखील चालू होता या स्पर्धेमध्ये. परंतु आता खऱ्या अर्थानं जी क्वार्टर फायनलची मॅच आहे त्या मॅच मध्ये पहिलं षटक अप्रतिम पाहायला मिळालंय. कमालीची गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. समोर जर पाहायला गेलं तर श्री
11 जय भवानी वावलुली सारखा एक बलाढ्य संघ आहे आणि त्या संघाच्या समोर अवघ्या 2 धावसंख्येचे षटक आणि त्याच्यामध्ये योगेश कांबेरे यांची विकेट ही फार महत्वाची होती. मोमेंटम पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीवीरा बी टीम कडे आहे, जिथे मात्र 2 धावसंख्येचे षटक आलाय. आता इथून हा मोमेंटम शेवटपर्यंत टिकवून ठेवतील का याच्याकडे देखील पाहावं लागेल. प्रश्नच नाही योगेश. आपण जसं म्हणायला गेलो ना तर या सामन्यामध्ये अनिश्चितता जरूर सातत्यपूर्ण भरलेले दिसून येणार आहे, परंतु एक इतिहास जरूर जागृत पुन्हा एकदा करेल. कारण एकीकडे गतवर्षीचं जे मैदान गाजवलं होतं श्रीवीरा बी टीमने, आणि मला आजही आठवतंय की अगदी या स्पर्धेचा बायकर मॅन प्रतीक पाटीलला आपण पाहिलं होतं, परंतु प्रतीक पाटील शेवटच्या मॅच मध्ये अगदी अपयशी ठरला होता बॅटिंग लाईन वरती. त्याचं एकमेव कारण होतं नितीन दुलेचा पहिला बॉल, जिथे मात्र प्रतीक पाटीलचा बळी टिपला गेला. परंतु यावेळी नितीन दुलेने योगेश कांबेरीच्या परतीचे प्रवास दाखवलेत. जय आला पहिला बॉल, इथे मात्र बाची कडा एसटी रक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय तेजसने केली चुकी. रनआउटची संधी तिथे देखील चुकी झाली आहे. जयच्या हातामधून बॉल निसटलाय. दोन्हीकडे चुकी झाली आहे आणि चुकी इतकी मोठी झाली आहे की अमोल मोडकची विकेट, आणि इकडे जर पाहिलं गेलं तर रोशन मोडकला देखील जीवदान. म्हणजे दोन्हीकडे जर पाहिलं गेलं तर संदीप सर इथे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चुकी करताना पाहायला मिळाली आहे. श्रीवीरा बी टीम हे फार महत्वाचं आहे. जसं म्हटलं जातं ना की इकडे आड आणि तिकडे वीर, तसा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. दोनही विकेट मात्र शाबूत जरूर मैदानावरती आहेत, पण त्याच्या वरती जाऊन जर विचार करायला गेलो तर सिंगल धाव मैदानावरती घेतली गेली ना ती फार महत्वाची होणार आहे. कारण इथे मॅच मध्ये काय घडेल माहित नाही, परंतु या धावा वाचवणं गरजेचं असताना कार्य करायचं होतं. परंतु इथे पहा फटका फसलाय. खंडू लोभी बॉल खाली आहेत. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने 2 षटकार मिळवून जय भवानी वावलोली टीमला विजयश्री साकारला होता, तो रोशन मोडक परतीचा प्रवास करेल. पहिला झटका योगेश कांबेरेंच्या स्वरूपात आणि दुसरा झटका रोशन मोडकच्या स्वरूपात. खऱ्या अर्थानं थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे, थँक्यू. खऱ्या अर्थानं संदीप सर जर पाहिलं गेलं तर मात्र रोशन मोडकला देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये जीवदान मिळालं होतं, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर जयनं मात्र कमी गतीनं टाकला होता बॉल. अगदी आपण पाहतोय फिंगर रोल करत असताना कमी गतीनं लोअर फुलटॉस बॉल तो पिक करता आलाच नाहीये, आणि तिथे अगदी जर पाहायला गेलं तर शॉर्ट सिलेक्शन देखील चुकीचं झालं आणि बरोबर लॉंगॉनच्या हातामध्ये तो जल देऊन बसला. अर्थातच तिथे खरं आहे. जसं म्हटलं गेलं ना की गतीवरती नियंत्रण जरूर होतं आणि ते प्रस्थापित केलं यावेळी जय धुलेने. खरोखर चांगली कामगिरी आहे. अगदी निरीक्षणात्मक कामगिरी केली. समोरचा ज्या वेळी मात्र काही फिल्डिंग मधल्या चुका होतात ना त्यावेळी मात्र गोलंदाजाला आपल्या मनगडाच्या ताकदीवरती विश्वास ठेवावा लागतो, आणि तो जय धुलेने पुन्हा एकदा ठेवला. कारण झेलच्या स्वरूपात अगदी तेजसने केलेली चुकी आता खंडू लोभीने स्वीकारली. चांगला फटका यावेळी मात्र अगदी धनराज कांबेरेच्या बॅट मधून येत आहे. फाईन आणि स्क्वेअरच्या मधून दमदार षटका. थँक्यू. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय षटकार आलाय विथ द टर्न. काय फटका केलाय धनराज कांबेरेनं. आल्या अगदी आपण पाहताय इरादे स्पष्ट करत असताना जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय असा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि या षटकारानंतर जर एकंदरीत धावसंख्या जर पाहायला गेलो तर जाऊन पोहोचली आहे ती मात्र 9 वरती. 2 बाद 9 धावा बॅटिंग करत असताना श्री 11 जय भवानी बावलेली टीमच्या अकाउंट मध्ये पाहायला मिळतात. संदीप सर आपण पाहताय A1 जोडी चषक गेली 4 वर्ष तुम्ही ही स्पर्धा कव्हर करताय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं काहीतरी नवीन पाहायला मिळतंय. फुलटॉस बॉल स्विच हिट केलाय, इनफिल्डला बेदलाय, डीप मध्ये बॉल आलाय, फिल्डर प्रयत्न करतात तोपर्यंत धावा मिळतात. त्या 2 गुड फिल्डिंग डीप मध्ये आलेत. अगदी आपण पाहिलं गेलं ना तर शॉर्ट टर्डमॅनचा फिल्डर लगेच पाठीमागे सरकलाय. हितेश त्यानं मात्र बॉलला अडवलाय आणि 2 धावा. काय सांगाल एकंदरीत सर या स्पर्धेबद्दल? चला या ठिकाणी वेस्ट साईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. जसं म्हटलं जातं ना की जशा पद्धतीची समोरची टीम आहे त्या पद्धतीत तुम्हाला स्पेल हाताळणं गरजेचं होतं, परंतु एकीकडे जर पाहायला गेलं ना तर धनराज कांबेरे साठी हा बॉल मी तर म्हणे ब्रह्मास्त्र क्रिएट केलं गेलं होतं गोलंदाज जयने. कारण त्याच्या एका झोन कडे तुम्ही जरूर धनराज कांबेरेंना पहा, कारण हेच धनराज कांबेरे आहेत जे स्विचिट साठी सातत्यपूर्ण ओळखले जातात, आणि इथे त्यांच्यासाठी पर्वणी जरूर आली होती या बॉलवरती. इट इज फेअर डिलिव्हरी.
पंचांचा निर्णय जरूर आमच्यापर्यंत आलाय. अगदी आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे, चांगला बॉल मी तर म्हणायला गणला गेलाय. कारण जसं वाटलं होतं थोड्याफार प्रमाणात अगदी स्विचिटचा फटका खेळताना थोडेफार प्रमाणात धनराज थोडे पुढे येऊन खेळताना जरूर दिसले होते आणि त्याच्या अनुषंगाने हा टप्पा अचूकरित्या फेकला गेला की काय हा प्रश्न जरूर होता आणि तेच लँडिंग अगदी पंचांनी चेक केलाय. चांगला बॉल, आणखी एक दर्जेदार बॉल, लेग स्टिक वरून हा बॉल सरळरित्या आपल्याला किपरच्या हातात पाहायला मिळतोय. लेग कटर आला. बरोबर जर पाहिलं गेलं तर लाईन ते देखील आपण पाहिली तर थोडीशी पाठीमागे ठेवली आहे. याच बॉलसाठी खऱ्या अर्थानं जय दुले ओळखला जातो. व्हेरिएशन म्हटल्यानंतर जय दुले आणि जय दुले म्हटल्यानंतर व्हेरिएशन हे नेहमीच पाहायला मिळतो. नेहमी खऱ्या अर्थानं आपल्या हातातील जादू तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असतो. एखादा बॉल कमी गतीनं, एखादा बॉल वेगानं, एखादा बॉल जर पाहिला गेला ना तर आउट कटर हो. इथे देखील आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका केला, डीप मध्ये चालला, फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. संदीप सर पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधेन की ज्यावेळी अगदी आपण पाहताय ही स्पर्धा, या स्पर्धेला सुरुवात झाली, या स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून आपण या स्पर्धेला कव्हर करताय ॲज अ कॉमेंटेटर. ही स्पर्धा तुम्ही अगदी जवळून पाहताय. या स्पर्धेचं हे 4थं पर्व. नवीन नवीन खऱ्या अर्थानं संकल्पना घेऊन आपण पाहताय सन्माननीय रुपेशजी गारे असतील, चेतन चौधरी असतील आणि तदनंतर अतुलजी देशमुख आणि संपूर्ण दोस्ती ग्रुप खऱ्या अर्थानं घेऊन येतात. या 4 पर्वांमध्ये आपण अगदी या स्पर्धेमध्ये जोडले गेलात. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ही स्पर्धेची सुरुवात आणि या स्पर्धा ही 4थ्या पर्वापर्यंत पोहोचले. फार चांगला प्रश्न योगेश तुम्ही ज्या अनुषंगाने विचारला. खरं सांगायचं झालं ना तर अगदी दोस्ती ग्रुपचं मनापासून आभार व्यक्त करेल. कारण सातत्यपूर्ण टिकून राहणं एक कठीण असतं, परंतु एकीकडे आदेश मसे असतील अगदी जीव ओतून जे कार्य करतात. त्याच्यानंतर आमचे सध्या दोस्ती ग्रुपचे त्रिमूर्ती अर्थातच बाबू गारे, त्याच्यानंतर चेतन चौधरी आणि अतुलजी देशमुख आणि संपूर्ण दोस्ती ग्रुप अगदी यांनी एकदा कोणती गोष्ट ठरवली ना की अंमलात आणायची की ती सिद्धत्वाला नेतातच. या 4ही वर्षांचा माझा हा अनुभव आहे आणि एकीकडे खरोखर आहे जसं मी मगाशी उदाहरण दिलं चातक पक्षाचं, तशी ही स्पर्धा कधी लागते याची आम्ही सुद्धा सातत्याने वाट पाहत असतो आणि खरोखर आहे आम्हाला सुद्धा तितकीच मजा येते या स्पर्धेमध्ये लीड करताना. कारण ही मंच मी तर हेच म्हणेल की अगदी या नगरीमध्ये आम्हाला आमचं मंच घरेलू वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने दोस्ती ग्रुप फार चांगला सपोर्टेबल आहे आणि त्या अनुषंगाने मी तर म्हणेल की अगदी त्यांनी केलेली मेहनत आज यशाचं गमक गाठताना जरूर दिसून येते आणि येवन जोडीचं तर कौतुकच करावं लागेल. नक्कीच संदीप सर, आपण पाहताय 4थं पर्व सर्वांना गर्व वाटेल असं हे 4थं पर्व आपल्याला पाहायला मिळतं एवन जोडी चषकाच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना संदीप सर की नक्की फायनल रात्रीमध्ये आपण आपली त्रिमूर्ती आहे त्यांची देखील बाईट तर घेणारच आहोत आणि तदनंतर ज्या एवन जोडीच्या नावानं ही स्पर्धा आपण या ठिकाणी भरवतोय त्या एवन जोडीची देखील आपण बाईट्स घेणार आहोत. आणि पुढच्या वर्षाचं या स्पर्धेचं स्वरूप हे कशा प्रकारे असेल. लॉंग ऑफला बॉल, फिल्डर अगदी आपण पाहता आले वेगानं, तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न केला जातो. सॅकिंग एंडवरती फेकी, धनराज कांबेरे वेगानं पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. गॅप सोडण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु जिथे बॉल चाललाय तिथे मात्र फिल्डर उपस्थित होताना पाहायला मिळतोय. आता फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगलं काम करतीये श्रीवीरा बी टीम. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण पाहतोय सध्या गोलंदाजीला गणेश मागच्या सामन्याचा हिरो आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्याची, परंतु यावेळी मात्र समोर श्री 11 जय भवानी वावळलीच्या विरोधात गोलंदाजी जरूर करताय. एकीकडे जर पाहायला गेलं ना तर मी नक्की तुमचं लक्ष जरूर वेधेल कारण या त्रिमूर्तींचा फार मोठा इतिहास आहे. अगदी सुधागड तालुक्यात परली परिसर असेल, पेडली परिसर असेल, पाळी परिसर असेल, या परिसरात या त्रिमूर्तींचा एक दबदबा जरूर पाहायला मिळतो. आणि जसं म्हटलं गेलं ना की दोस्ती ग्रुप आयोजित ही स्पर्धा आहे एवन जोडी चषक आणि या दोस्तीच्या माध्यमातून अनेक मित्र परिवार तुम्हाला उद्याच्या आणि परवाच्या रात्रीमध्ये या त्रिमूर्तींकडे पाहायला मिळतील, यात काही शंका नाही. अनेक दिग्गज खेळाडू या मंचावरती आपण अनुभवणार आहोत. हा हेच या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने एक वैशिष्ट्य राहिलंय. कर्जत विभागातील संघ तर या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळतात, परंतु त्यातल्या त्यात जर पाहिलं गेलं तर कर्जतच्या बाहेरील
म्हणजे ज्या खेळाडूंना आपण सातत्यानं मोबाईलमध्ये पाहतो किंवा टीव्हीवर पाहतो, त्यांचा खेळ आपण ISPL मध्ये पाहतो, ते खेळाडू देखील याच मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. इतकी जबरदस्त ही स्पर्धा आहे. प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये खेळायचं, प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये एंट्री हवी आहे. परंतु आमच्या आयोजकांनी खऱ्या अर्थानं जे काय नियमावली आखली आहे, गतवर्षी जर पाहिलं तर फक्त 4 रात्रींची स्पर्धा होती, परंतु यावर्षी 1 रात्र वाढवली आहे. ती याचसाठी की या विभागातील 8 संघ आणखीन या स्पर्धेमध्ये खेळले जातील. योगेश, आपण जसं म्हणतो ना की खरं आहे, हे गतवर्षी सुद्धा आमच्याकडे मी तर म्हणायला अगदी मी आधीच जरूर कौतुक करेल, कारण त्याच्यासाठी अगदी फोन कॉल चालू राहतात आणि प्रत्येक टीमला इच्छा क्रिएट झाली होती की यावर्षी आम्हाला खेळायचंय. गतवर्षीच फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा अतिरिक्त संघ आपल्याला पाहायला मिळत होती, ज्याची त्याची इच्छा होती की या स्पर्धेत खेळण्याची, आणि त्या अनुषंगाने आजचा या वर्षीचा 1 दिवसाचा लॉट्स वाढलाय. पुढच्या वर्षी आणखी हा लॉट्स वाढण्याची शक्यता आहे, यात काही तमा नाही. कारण पुढच्या वर्षी मी उद्याच्या रजनीमध्ये जरूर या त्रिमूर्तींचा आपण बाईट घेणार आहोत आणि एवन जोडीचं सुद्धा घेऊ. कारण गतवर्षी आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी योग्यरित्या दिली सुद्धा, आणि मी म्हणेल यावर्षी ती प्रश्नांची उत्तरं त्यांनी सत्यात उतरवली सुद्धा. नक्कीच सर, खऱ्या अर्थानं यावेळी शॉर्ट टर्म पूल अमोल मोडेचा तडाखा, बॉल चाललाय कावकोंड सीमा पार, हाय यूज हँडसम ब्युटिफुल षटकार कडक. थँक्यू थँक्यू थँक्यू. 25 धावा धावफलकावरती. आतापर्यंत शांत होता, परंतु शांत बसेल तो अमोल मोडक तरी कसला, त्यानं ठोकलाय हा षटकार, आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 25 वरती. ज्यावेळी या स्पर्धेमध्ये आमची पहिल्यांदा वर्णी लागली, त्यावेळी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल होती, आणि त्याच वेळी रुपेश दादा गारे, चेतन दादा चौधरी, अतुल दादा देशमुख यांनी बाईट दिली होती की या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी बाईक असेल. आणि गतवर्षी आपण या स्पर्धेमध्ये बाईक पाहिली. टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. पहिल्या बॉलवरती षटकार आणि या बॉलवरती अमोल मोडकची विकेट आणि झेल टिपली आहे. छोटा पॅक, बडा धमाका, शिवम लोभी. जबरदस्त फिल्डिंगचा चपल चिता आहे श्रीवीरा बी टीमचा. आता त्यानं पकडले कॅच. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री 11 जय भवानी बावलोली टीमनं धावा बनवल्यात, तर 25-25, आणि आता 18 बॉल मध्ये श्रीवीरा बी टीमला धावा बनवायच्या आहेत त्या 26. सीझनला जिंकला श्रीपती बाबा उमरोली, दुसऱ्या सीझनला जिंकला वळून नवघर, तिसऱ्या सीझनला जिंकला जर पाहायला गेलं ना तर अगदी इतिहास तुमच्यापर्यंत जरूर योगेश मी पोहोचवेल. अगदी पहिल्या पर्वाच्या स्पर्धेचा विजेता अगदी त्रिमूर्तींना सुद्धा ठाऊक आहे की पहिल्या पर्वामध्ये या ट्रॉफीवरती ज्यांनी नाव कोरलं, अगदी कर्जत तालुक्यातील एक नामवंत टीम श्रीपती बाबा उमरोली टीम. तदनंतर आपण पाहिलं होतं की दुसऱ्या वर्षाला अगदी या त्रिमूर्तींच्या आमंत्रणावरती जी टीम पाहायला मिळाली होती, आजही तिचं नाव त्या उंचीवरती पाहतोय, वडू नवघर. तिसऱ्या पर्वात आपण पाहिलं होतं गतवर्षी श्रीवीरा बी टीम पाहायला मिळाली. आता या वर्षी कोणती टीम आपल्याला मिळेल याचं उत्तर जरूर येईल. परंतु अद्यापपर्यंत 2 रजनीमध्ये गतवर्षी ज्या ज्या टीम आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, 2 रजनीमध्ये तर त्यात एकही टीम आली नाहीये. परंतु आता सध्याच्या बीड संघाने गतवर्षी पहिला क्रमांक पटकावलाय. ती बीड टीम आता क्वालिफायची मॅच खेळताना जरूर दिसते. अगदी रोमांचकारी मॅच आहे, टफ, रफ अँड टफ. कारण येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती मात्र 26 धावसंख्येची. क्रिकेट अगदी तुम्ही पाहू शकता की A1 जोडीचा दाखला देत असताना जबरदस्त एक बॅनर बनवण्यात आला, आणि हा बॅनर आपण पाहतोय A1 जोडीचा तो सातत्यपूर्ण या स्पर्धेसाठी जोडला जातो.
कारण अगदी ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ गारे आणि त्या समेत या परिसरातील एक मोठं नेतृत्व जगदीशदादा देशमुख यांच्या जोडीचा दाखला देणारी ही स्पर्धा चला 26 धावसंख्येची गरज आहे. फिल्डिंग सेट करा आपण आणि बॅटर प्लीज मैदानात आपण रवाना व्हा, कारण अगदी वेळेचं बंधन आहे आणि जशी वेळ पाहत होतो अगदी कालच्या रजनीसारखेच आपण आज सुद्धा धावत आहोत. शेवटच्या रजनीला मात्र सर्वांना विनंती आहे, जरा लवकर या. ते म्हटलं जातं ना योगेश, चर्चा फक्त आता सध्या रंगली जाते. चर्चा एकच आहे, ती म्हणजे क्रिकेटची, एवन जोडीची, आणि हीच चर्चा साता समुद्र पार जरूर जाताना दिसेल. काल आपण पाहिलं होतं आमचे जरूर भारतीय आहेत, परंतु दुबईमधून या स्पर्धेचा ते आनंद घेत होते. मला वाटते भूषणजी शिर्के ज्यांच्या नावाने काल सांडशी टीम सुद्धा मैदानात, उर्फ बंटी ज्यांच्या नावाने काल सांडशी टीम पाहायला मिळाली, आणि एकीकडे अगदी आसरे चेहरे आज मैदान मंचावरती आहेत. आणि खरं म्हणायला गेलं तर अगदी कानपे टीमचे संघनायक आणि तीनही पॅकरचा त्यांच्यावरती फार जीव आहे. 18 बॉल 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्पर्धेतील तिसरी क्वार्टर फायनल आहे, तिसरी रात्र या स्पर्धेची. एवन जोडी चषक 2026 पर्व 4. देखणं दर्जेदार हे पर्व आपण पाहताय. 2 बाईक्स ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. अगदी आपण पाहताय कर्जतकरांसाठी देखील खास एक बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर अगदी आपण पाहताय रायगड, ठाणे, भिवंडी या परिसरातील ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांच्यासाठी देखील एक्स्ट्रा बाईक, परंतु इथे फिल्डिंग मध्ये चुकी झाली आहे. बॉल अगदी आपण पाहताय सीमारेषा लगेच चाललाय, परंतु योगेश कांबेरे त्या ठिकाणी पोहोचलेत आणि तोपर्यंत धावा मिळतील. त्या दोन धावांना आपण पाहताय सुरुवात झाली आहे. 26 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी महत्वाची मॅच जिंकला तर अगदी आपण पाहताय एवन जोडी चषकाच्या एका ट्रॉफी पर्यंत पोहोचाल. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिल्या 2 रात्रीमध्ये एक इतिहास राहिलाय. ज्या दोनही टीमला गेले 8 वर्ष रजनी स्पर्धेमध्ये ट्रॉफी मिळाली नव्हती, त्या दोनही टीम्स या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाल्या टॉप 5 मध्ये. एक पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं दैवली, आणि दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिली ती म्हणजेच लाडिवली, परंतु इथे माईनं केली चुकी. नॉ स्ट्राईक एंडला अगदी आपण पाहायला गेलं तर नितीन दुले उभा होता, माईन स्ट्रायकिंग एंडवरतून निघाला, पाठीमागे पाहिलंच नाहीये, दोघांमध्ये कॉलिंग देखील नव्हतं. आणि इथे जर पाहिलं गेलं तर रनआउटची विकेट आली आहे. माई इथून परततोय. 3ही मॅच मध्ये बॅटिंग करत असताना माईला अपयश आलंय, त्याच्या बॅटमधून धाबाच पाहायला मिळाल्या नाहीयेत. हे मैदान त्याच्यासाठी फार लकी आहे. चांगले स्कोर खऱ्या अर्थाने या मैदानावरती त्यानं देखील केलेत, चांगली बॅटिंग केली आहे, टीमसाठी नेहमी चांगलं परफॉर्मन्स दिलाय, परंतु आज त्याच्या नशिबी या मैदानावरती बॅटिंग करत असताना ते अपयश झालंय. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जय दुले बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय, 3ऱ्या क्रमांकावरती टीमचा कॅप्टन. आता दोनही बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे तुम्ही पाहता कल्पेश कांबेरे जे पहिलं षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती आहे. श्री 11 जय भवानी वावलोली टीम कडनं कल्पेश कांबेरेनं या स्पर्धेमध्ये दोनही षटकांमध्ये भरघोस धाबा खर्च केलात. जो कल्पेश कांबेरे नेहमी 6 किंवा त्याच्यापेक्षाही कमी धावसंख्येचे षटक हाताळतो, त्या कल्पेश कांबेरेच्या विरोधामध्ये याच स्पर्धेमध्ये धाबा येताना पाहायला मिळाल्यात. आणि ज्या रोशन मोडकनं आतापर्यंत खऱ्या अर्थानं बाडपाच मध्ये चालला होता, त्या रोशन मोडकच्या बॅटमधून या मैदानावरती धाबा आल्या. योगेश नक्की जरूर आपण पाहतोय, कारण 2 संघादरम्यान चालू असलेल्या संघर्षाचा शंकणात सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला एकीकडे सुरुवात झाली आहे, परंतु अगदी कर्जत तालुक्यातील नामाची, मानाची आणि सन्मानाची, प्रतिष्ठेची समजली जाणारी ट्रॉफी आपण अनुभवत आहे.
इथे फटका जरूर सजलाय परंतु फटका हा फसलाय. हो. ओव्हर कॅच कांबेरेने टिपलाय. Catch of the night. कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय कॅच पकडला योगेश कांबेरे यांनी. ही विकेट फार महत्वाची होती. जय धुलेला पाठवलंय परत. फसवा बॉल समोर आला होता, कटर होता, पीक करता आलंच नाहीये, ताकद जनरेटर झाली नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर वाईट लॉंगॉन मध्ये योगेश कांबेरे यांना तुम्ही पाहता ड्राईव्ह मारत असताना, स्वतःला सेज करत असताना, स्वतःला बॉल वरती झोकवून दिलं आणि कॅच मात्र कॅरी केला. कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये 100% देत असताना श्री 11 जय भवानी बावलोली टीमचे योगेश कांबेरेला तुम्ही पाहताय. ही मॅच आम्हाला जिंकायची आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न तर मात्र 100% करणार. 26 योगेश, आपण पाहतोय ना की अगदी जसं म्हटलं गेलं की कॅच ऑफ नाईट नाही, मी तर म्हणेल कॅच ऑफ टुर्नामेंट आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट कॅच. काय एफर्ट्स लावले होते ते मात्र योगेश कांबेरेने. मला तर थोड्याशा अंशी अगदी समोर होतो, मला थोड्याशा अंशी वाटलं होतं की आज झेल आता ड्रॉप होईल, परंतु योगेश कांबेरेने काय चपलाही दाखवलंय आणि अप्रतिम झेल टिपलाय. आणि आणखी एका गोष्टीकडे जरूर लक्ष वेधेल की जसं म्हटलं जातं ना की स्पर्धा आहे 4थ्या पर्वात, परंतु नाविन्यपूर्ण स्पर्धा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. कारण एकीकडे जसं म्हटलं गेलं की या दोस्ती ग्रुप आणि A1 जोडी कधी काय करिश्मा करतील हे माहित नाही. A1 करिश्मा म्हणावा लागेल या स्पर्धेसाठी, कारण सातत्यपूर्ण आपण पाहतोय ना. शिवम लोबीच्या पाठमधून फटका, परंतु इथे फसवलंय. मी म्हटलं होतं की तारेला बॉल स्पर्श झाला, अन्यथा शिवम लोबीला सुद्धा मैदानातून परतावा लागला असता. झेल अचूक योगेश कांबेरेंच्या हातात आला होता. मी म्हटलं होतं की नशिबाचा चौकार यावेळी जरूर श्रीवीरा बेट टीम साठी. जसं चर्चा करत होतो की आपण म्हटलं की अनोखे विश्वविक्रम या ठिकाणी रचले गेलेत. आजचा विश्वविक्रमच मी तर म्हणेल या मंचावरती सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाला होता ते हरिभक्त पारायण सर्व मंडळी. आणि आज मी म्हणतोय ना की या स्पर्धेसाठी ज्यांनी अनोखा विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न केलाय आणि एक अनोखं पारितोषिक पहिल्यांदाच कर्जत आणि खालापूर नगरीमध्ये 2 बाईक मालिकावीर साठी पाहायला मिळतील. एकीकडे ओपन लॉट्स तर दुसरीकडे ग्रामीण लॉट्स साठी हा मालिकावीरचा किताब जाणार आहे. हे कार्य केलंय अर्थातच या दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून. आपण पाहतोय रुपेशजी गारे, चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख आणि योगेश कांबेरेंच्या झेल जो टिपला. स्विचिक मी म्हटलं होतं की शिवम लोबी ज्या फटक्यासाठी ओळखले जातात तो स्विचिकचा फटका. म्हटलं जातं ना बोलणं सोपं आहे परंतु मैदानात करणं कठीण. तिसरा चौकार जर का शिवम लोबी यांच्या बाटमधून येतोय तर सन्माननीय अशोकजी गरत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. अशोकजी गरज यांचं पारितोषिक तर कंटिन्यू आहे, परंतु आता त्रिमूर्तींच्या माध्यमातून या ठिकाणी 1000 रुपयांचं कॅश प्राइज लागलंय शिवम लोबीसाठी. परंतु अतुलजी देशमुख यांचं 500 रुपयांचं कॅश प्राइज माझ्या मुखातच राहिलंय, जे मात्र योगेश कांबेरेंच्या झेलसाठी लागलं गेलेलं आहे. ऍक्शन रिप्ले स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून तुम्ही हा फटका पाहू शकता. काय जबरदस्त हँड आय कॉर्डिनेशन या फलंदाजाचं पाहायला मिळतं. बरोबर बॉल वरती नजर मात्र जमवली जाते आणि लगेच मात्र बॉलला पिक केलं जात आहे. जबरदस्त फटकेबाजी. स्विचिकचा फटका हा सहजासहजी कोणत्याही फलंदाजाला मारता येत नाहीये, परंतु शिवम लोबी ज्याच्याकडे तो पेटर स्ट्रोक आहे पुन्हा एकदा गुडघे टेकून हा फटका केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. हो, फिल्डरनं बॉल या ठिकाणी अडवलाय. अशोकजी गरज साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं या चौकारासाठी. 2 चौकार तर आले होते, तिसरा आला असता तर शिवम लोबी यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर दिलं गेलं असतं. ते सन्माननीय अशोकजी गरज साहेबांकडनं पहिल्या रात्रीपासून अशोकजी गरज साहेबांकडनं कॅश प्राइज आहेत या स्पर्धेमध्ये. खरं म्हणायला गेलं ना तर अगदी आपण पाहतोय पारितोषिकांची खैरातच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय अगदी मनोदादा पवार असतील, मग जगदीशदादा देशमुख असतील, बजरंगदादा कांबेरे आहेत, गरज साहेब आहेत, सर्व थोडं बाहेर अगदी फेरफटका मारत होते. मैदानाची चाचपणी चालू होती. चर्चासत्र त्यांचं रंगलं जात आहे की पुढच्या वर्षी आणखी काय नवीन आपल्याला या स्पर्धेला देता येईल. आणि खरोखर आहे तो विचार त्यांचा फार प्राबल्य आहे. मी म्हटलं ना की या दोस्ती ग्रुपच्या करिश्म्याचा जादू मी गेली सातत्याने 4 वर्ष पाहतोय
आणि ती जादू जी आहे ना ती पुढच्या वर्षी काय करतील हा गुलदस्त्यातला गौप्यस्फोट आहे. चला चला वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका. आम्हाला माहिती आहे मॅच क्रुशल आहे. प्रत्येक टीमला इथून जिंकायचंय. प्रत्येक टीम जिंकण्याचं स्वप्न घेऊन एवन जोडी चषकामध्ये उतरली आहे. आम्हाला या स्पर्धेचं चॅम्पियन व्हायचंय. आम्ही या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्यासाठी आलो आहे. आणि आता हे दोन चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतात, भिडताना पाहायला मिळतात, संघर्ष करताना पाहायला मिळतात. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतात. 13 रन झालाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क होते आपण पाहत आहे. गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल फिरकीचा जादूगर धनराज कांबेरे. परंतु समोर आपण पाहताय तेवढाच विस्फोटक फलंदाज नितीन दुले ऑन स्ट्राईक आहे. कौतुक करायला हवं शिवम लोबीचं. काय फटके केलेत. जिथे खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं ना संपूर्ण दबाव श्रीवीरा बी टीम वरती झाला होता, परंतु दबावामधून आपल्या टीमला बाहेर केलं. कौतुक तर यासाठी असेल कॅप्टनचं की जय दुलेनं शिवम लोबीला मैदानाच्या आतमध्ये योग्य क्रमांकावरती पाठवलाय. टीमचा ट्रम्प कार्ड योग्य टायमाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. कमालीची कॅप्टनशिप हे फार गरजेचं असतं. ओ यावेळी अगदी आपण पाहताय यष्टी रक्षक बीट झालेत फ्लाइंग स्लिपला. चुकी झाली आहे. तोपर्यंत धाव मिळते ती फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या साह्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय 14 वरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 12. 11 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीचे सर्वा टिंकू लोबी आमच्या समयमध्ये खऱ्या अर्थानं जोडले गेलेत. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह ही स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं कव्हर केली जाते. टिंकू लोबे यांनी खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत घेतली या वाहिनीसाठी. शून्यातून विश्व निर्माण करणं हे काय असतं हे टिंकू लोबे यांनी दाखवलंय. एका कॅमेऱ्यापासून खऱ्या अर्थाने या वाहिनीची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर हा प्रवास उंचीवरती जाऊन पोहोचला. ओपनच सांगतायत हा डेड बॉल असेल, कारण की गोलंदाजाच्या हातामधून बरोबर बॉल इथून मात्र निसटला. निर्णय घेतला पाठीमागे फिरण्याचा. धनराज कांबेरे गोलंदाजी मार्कवरती आला. टीमचा कॅप्टन त्यानं जबाबदारी घेतली. काय गोलंदाजी केली आहे धनराज कांबेरेनं आजच्या रात्रीमध्ये. लोवर फुल टॉस पिक केलाय. फिल्डर डाऊन दी बॉल पकडली कॅच. शिवम लोबी टीमचा ट्रम्प कार्ड होईल बाद. थँक्यू 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 टीमचे योगेश. आपण जर पाहायला गेलं ना तर या बॉल वरती अगदी शिवम लोबीचा तो दिमागदार फटका जरूर होता. एलिव्हेशन आलं नाही बाप जरा मागेच सोडूया, परंतु धनराज कांबेरेच्या विरोधात इतका मोठा फटका केलं हे फार मोठं उत्सुकतेचं ठरलंय. शिवम लोबींचा विकेट जरूर गमावले आहे, परंतु अगदी या सामन्यामध्ये जे 2 चौकारीच्या बॅटमधून आले आहेत त्याने मात्र शिवम लोबीने मन जिंकलेत या सामन्यामध्ये. वेल प्लेड शिवम लोबी. अर्थातच चांगली बॅटिंग आणि संघाला एका चांगल्या परिस्थितीवरती त्याने आणून ठेवलं. कलाटणीच दिले या मास मध्ये आणून ठेवलं. त्याचसाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होता. आणि कारण ज्या वेळी आपण पाहताय शिवम लोबी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं त्यावेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला रन्स पाहायला मिळतात. शॉर्ट इनिंग केली परंतु दमदार केली आणि तो मैदानाच्या बाहेर आला. आता तेजस आला बॅटिंग करण्यासाठी. ऑन स्ट्राईक आपण पाहताय तेजस रोटे सॅकिंग एंडवरती. समोर धनराज कांबेरे मिळाली विकेट त्याला. हो हलक्या हाताने स्केअर केला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला मात्र फील्ड केलं जाते. तोपर्यंत धाव मिळते ती एक. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगली खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बॅटिंग देखील पाहायला मिळाली आहे, बॉलिंग देखील चांगली पाहायला मिळाली आहे. 26 धावसंख्येचा बचाव करत असताना श्री जय बाबांनी वावलेली टीमनं देखील आपण पाहताय दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत धावा आपण पाहताय धाव फलकावरती आल्या त्या 15. दुसरं षटक चालू आहे. धनराज कांबेरेचं 3 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. 3 बॉल मध्ये त्यानं धावा खर्च केल्यात. त्या अवघ्या 2 विकेट्स त्याने घेतली शिवम लोबीची. परंतु आता नितीन दुले
लेफ्टी बॉलरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅटर, तो अँगल क्रिएट होईल का? कमी गतीने टाकलाय, ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत मिड ऑफ मध्ये मनोज मुंडे, त्यांच्यापासून थोडासा दूर होता बॉल. अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी थोडेसे स्किड झाले, बॉलला अगदी उशिराने फेकी केली. त्याचमुळे कदाचित नितीन दुले 9 सेकंड वरती पोहोचलेत, कारण की सिंगल देखील इथून कंप्लीट करायचीच होती. एका धावेनं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 16 वरती. आता 10 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते 8. अजूनही तुम्ही जर पाहिलं ना तर स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून 125 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. हो, यावेळी ऑन साईटला स्लॉट मध्ये होता, पाठवले त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. वारिस लॉंगनला फिल्डरच नाहीये, बॉल सीमा पार. तेजस रोटेच्या पाठमधून आलाय षटकार. अजून एक षटकार जर का आला तर सन्माननीय अशोकजी गरज साहेबांकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल, ते मात्र तेजस रोटेसाठी. एक षटकार जर का आला तर 500, धाबा बनवायचे त्या 4. व हलक्या हाताने कट केलाय, फिल्डर कडनं बॉल सुटला, पुढे निघाला, एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावता, स्ट्रायकिंग एंडवरती फेकी, ओ बॉल त्या लावला आणि फलंदाज ओ योटी कहाणी में ट्विस्ट, फलंदाज तेजस रोटे बाद. स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळते आणि ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे ते सन्माननीय जगदीश दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं मगाशी देखील संदीप सर आपण चर्चा केली की आपण आज जगदीश दादा यांच्याशी संवाद साधणार आहोत, कारण की या वर्षी या स्पर्धेमध्ये 2 बाईक आहेत. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये काय असेल हे घेणारच आहोत, परंतु 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. योगेश, तुम्ही बरोबर चर्चेचा विषय छेडला तिथे, परंतु मी अनेक अगदी आयोजन करते पाहतो, परंतु या आयोजनात ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे, मी गेली 4ही रजनी 3ही पर्व त्यांना जोपर्यंत शेवटचा बॉल रजनीचा पिच होत नाही, संपत नाही, तोपर्यंत जगदीश दादा मात्र मंचावरती असतात. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच समेत आमचे मनुदादा पवार असतील, तदनंतर आपण पाहतोय उत्तम मामा देशमुख असतील. थोडं मामा आमच्या भाच्यांवरती थोडं नाराज असतील असं वाटतं यावर्षी, परंतु येतील, काही हरकत नाही. हा, त्यांना माहित आहे की हे समोर दिसले की संदीप बोराडे फक्त उत्तम मामांकडेच पाहतो. हे पण बरोबर आहे. दादा काय केलं रे बाबा, अगदी रेडिओ चालू झाला की काय असो, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं ना सर, एकच मिनिट. दोन्ही पैकी कोणत्याही बॅटरनं जर का षटकाराने मॅच फिनिश केली, अशोक शेठ गरज यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे, जबरदस्त जमीची बाजू आहे. खंडू लोभी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नितीन धुले. मॅच खरं म्हणायला गेलं तर अगदी युटर्न दिला होता शिवम लोभीने, षटकाराने तेजसनी कन्वर्ट केली तिला. ड्राईव्ह केलाय, अगदी बरोबर लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. खंडू लोभी स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, ज्याच्या नावावरती या मैदानावरती विक्रम आहे. समोर जी पाण्याची टाकी दिसते त्या पाण्याच्या टाकीवरती त्यानं षटकार ठोकलाय आणि VKPL ला तो ठोकलाय. आता जर का खंडू लोभीनं त्या पाण्याच्या टाकीवरती षटकार ठोकला तर सन्माननीय अशोक शेठ गरज यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पाण्याची टाकी पहा, समोर दिसते. त्या पाण्याच्या टाकीवरती षटकार जर का आला खंडू लोभीच्या बॅटमधून, ही मॅच फिनिश करणारा
तर अशोक शेठ गरज यांच्याकडून 1,000 रुपयाचे कॅश प्राईज. दाबा बनवायचे आहेत त्या मात्र 2. क्या बात आहे. आणि रुपेशजी बाबू गारे यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं जात आहे. दोघंही बॅटरने सिंगल सिंगल धाव घेतली आणि मॅच फिनिश केली तर 1,000 रुपयांचे कॅश प्राइज. सिंगल सिंगल घेऊन दोन्ही बॅटरने करायचंय ते काम. पाहूयात काय घडतंय. अमोल मोडक ऑन फायर. गोल मागच्या दरवाज्यातून झाली चोरी. जबरदस्त आपण पाहतोय मागचे दरवाजे उघडे ठेवले आणि इथे यष्टा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज होईल बाद. गोलंदाजी मार्क वरती आहे, परंतु नॉर्थ सायकल वरती देखील आपण पाहिलं ना तर कर्जत टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार खेळाडू नितीन दुले जो नॉर्थ सायकल वरती आहे. ही लढाई हे बाटल मैदानाच्या आतमध्ये अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी श्री 11 अजय भवानी वावलेली टीम जर जिंकली तर बजरंग कांबेर यांच्याकडून 5,000 रुपयांचे कॅश प्राइज. फटका सजलाय. सिंगल तर कंप्लीट होतीये. स्कोर झालाय लेवल. 3 बॉल 1 धावसंख्येची आवश्यकता. खऱ्या अर्थाने संदीप सर एक गोष्ट आवर्जून सांगेन, श्री विरा बेड संघ देखील बराचसा संघर्ष करतोय ट्रॉफीसाठी. अगदी आपण पाहताय या संघाचे एवढे फॉलोअर्स आहेत, या संघाचे एवढे पाठीराख आहेत, परंतु या संघ बऱ्याच दिवस खऱ्या अर्थानं संघर्ष करतोय. आणि आज जर तुम्ही पाहायला गेला तर आज संघ A1 जोडी चषकाच्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये खेळतोय आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आता 3 बॉल मध्ये त्यांना एका धावसंख्येची आवश्यकता आहे. आज संघाच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य पाहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडे जरी पाहायला गेलं तर श्री 11 जय भवानी बावलेली संघ देखील पाहायला गेलं तर आता बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तो देखील बॅकफूट वरती आहे. हो, चांगला बॉल डायरेक्टची संधी. नॉन स्ट्राइक एंड वरती झाले का चुकी आणि इथे पंचांना चेक करायचंय. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. चला थर्ड अंपायर कडे आपण डिमांड केलेले तिसरे सर आमचे तिसरे अंपायर अभय सर आपण पाहतोय सध्या जोडले जातील. पाहूया काय घडतंय. धाव जर कंप्लीट असेल तर इथे मात्र विजय असेल. धाव जर कंप्लीट नसेल तर मात्र इथे पुन्हा संघर्ष पाहायला मिळेल. हे बरं आहे. हे बैलगाडा शर्यतीचे प्रेमी दिसत आहेत. यांच्याकडे जरा कॅमेरा फिरवा मित्रा. खरं आहे ना, बरंच काही होतं. अगदी कुशल मुवमेंट आहे. त्यामुळे या ठिकाणी पाहूयात काय घडतंय. चर्चा आणि चर्चाच आहे. अरे बाकीचे या ना बाजूला. बाकीच्यांनी या. समजू शकतो तुमच्या भावना. तुमच्यापेक्षा आम्ही उत्साही असतो. आम्ही असंच करायचो मागे बसून, परंतु आता चालतं.
अगदी कुशल मोमेंट आपण पाहतोय. त्यांना बाजूला घ्या आदेश. बाकीच्यांना विनंती आहे बाजूला व्हा. 12वे प्रतिनिधी आपण सुद्धा या, कारण आम्ही तिसऱ्या अंपायरकडे अगदी सगळी जबाबदारी दिलेली आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही तिसऱ्या अंपायरला सांगितलेलं आहे तुमचा निर्णय अंतिम असेल. तिसरे पहिले दुसरे त्यांचंही. आमची कमिटी पण त्याच्यात हस्तक्षेप करायला जात नाही, जे आहे ते स्पष्ट आहे. कारण कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार. बाकीच्यांनी मागे व्हा ना थोडं. स्टार टेनिस वर्ल्डचं दाखवायचं काम आहे. तिसरे अंपायर निर्णय देतील. थांबा जरा अजय दुले. कुशल मोमेंटची परिस्थिती आहे, त्यामुळे आम्ही अगदी सहजासहजी तो नियम तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत. कारण अगदी म्हटलं जातं ना की ही सुविधा कोणावरती अन्याय होऊ नये त्याकरता. नाही नाही दादा, सत्य परिस्थिती एक सांगून देतो तुम्हाला की ज्या वेळी तुम्ही मोबाईलवरती पाहताना ते चित्र वेगळं असतं, परंतु यावेळी ज्यावेळी झूम करून पाहिलं जातं ना ते चित्र वेगळं असतं. हे जरा समजून घ्या काही गोष्टी तुम्ही. ही तफावत असते आपली. सर काय फलंदाज बाद. चला विकेट आली आहे, विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. रनआउट झालेत. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅटर बाद झालेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 2 आणि धाव बनवायची आहे ती मात्र 1. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल मध्ये एका धावसंख्येची आवश्यकता आहे आणि ती 1 धाव इथून बनवावीच लागेल. ती कंपल्सरी. हाय व्होल्टेज मॅच. अगदी असं वाटतंय ना की या मॅच मध्ये विजय कोणाचा होईल हा प्रश्न अनुत्तरित आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. ते म्हटलं जातं ना, अगदी काल सुद्धा शिवम लोबींनी वाक्य वापरलं होतं, लहरों से लढकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. ही प्रयत्न तुम्हाला दोन्ही टीमला करावे लागतील मैदानात. आमचे अमित सर तर अगदी रेडी पोझिशन मध्येच होते. काय निर्णय येईल त्यांना सुद्धा कुठेतरी वाटलं होतं की धाव कंप्लीट झाली की काय, परंतु थर्ड अंपायर रेफर केला त्यांनी. मॅच मात्र अगदी रंगात जरूर आहे. शेवटचे काही क्षण आपण पाहतोय, जोडली जातात मैदानावरती. ते म्हणायला गेलं तर नितीन दुलेची विकेट. एकंदरीत विचार करायला गेला ना तर या डावाला सावरून ठेवणारं व्यक्तिमत्व नितीन दुले मैदानात पाहायला मिळालं. जरूर शिवम लोबी आले, एक युटर्न दिला, त्यानंतर तेजेसचा तो षटकार अगदी कन्व्हर्ट करणारा ठरला मॅच मध्ये. परंतु आता पुन्हा एकदा शिरकाव केलाय यावेळी इथे गोलंदाज अमोल मोडकने. 2 बॉल आणि विजयासाठी करायची ती मात्र 1 धाव. सीधी बात, नो बकवास. शेवटचा 1 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. हो ओ फटका सीमारेषेच्या पलीकडे विजयाचा शंखनाद करणारा विजयी षटकाराला फलंदाज जेतूच्या बाटमधून. थांबा थांबा, डीजे 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 थांबा जरा. रुपेश लोभी पॅकर वाजव वाजव गाणं वाजव.